वेलकम गाईज. परत एकदा भेटतोय आपण आपल्या नवीन एपिसोडमध्ये. आज आपण पाहणार आहोत SN2 वर्सेस SN1 रिॲक्शन्स. राईट. तर मग आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला काय काय पाहायचं याची एक शॉर्ट लिस्ट मी केलेली आहे. चला तर आपण इंट्रोड्यूस करून घेऊ. डिफरन्स बिटवीन SN2 अँड SN1 रिॲक्शन. दोघातला डिफरन्स बघायचा आपल्याला. आणि आपल्या आजच्या एपिसोडचा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट जिथं मॅक्झिमम मुलांचं कन्फ्युजन होतं. बऱ्याच मुलांचे मला कॉमेंट सुद्धा आले, सर बेन्झिलिक आणि अलिलिक हलाइड्स हे SN2 दाखवतात की SN1 दाखवतात. तर आज तुम्हाला लक्षात येईल की बेन्झिलिक किंवा अलिलिक हे SN1 दाखवतील का SN2 दाखवतील. त्यासाठी तुम्हाला पूर्ण लेक्चर आपलं बघावं लागेल. राईट. नेक्स्ट पॉईंट असेल MCQs ऑन न्यूक्लिओफाइल्स अँड लिव्हिंग ग्रुप, MCQs ऑन SN2 रिॲक्शन स्पेशल येईल मी, MCQs ऑन SN1 रिॲक्शन. आणि इथं मी मिसलेनियस MCQs देईल. तिथं तुम्हाला ठरवायचं आहे की दिलेली रिॲक्शन SN1 ची असेल का SN2 असेल. राईट. तर चला तर सुरू करूया मग आपल्या पहिल्या कन्सेप्टला, डिफरन्स बिटवीन SN2 अँड SN1 रिॲक्शन. चला तर मित्रांनो, मग आपण पहिल्या पॉईंटला सुरुवात करू. पहिला पॉईंट काय होता आपला, डिफरन्स बिटवीन SN1 अँड SN2 रिॲक्शन. बघा, आपल्या पुस्तकामध्ये भरपूर सारे डिफरन्स दिले, ते सगळे डिफरन्स लिहित बसायची काही गरज नाही आपल्याला, बरोबर आहे. आता आपल्याला जर जो डिफरन्स बघायचे ते रिॲक्शन ओरिएंटेड डिफरन्स बघायचे. म्हणजे काय की एखादी रिॲक्शन दिली असेल तर तिला ठरवता आलं पाहिजे की ती रिॲक्शन SN1 न होणार आहे का SN2 न होणार आहे. मग त्याच्यासाठी किती पॉईंट गरजेचे आहेत ते इथे मी लिहून देणार. ठीक आहे. आणि ते पॉईंट मी जनरली ज्यावेळेस SN1 आणि SN2 शिकवत होतो सुरुवातीलाच लिहून दिलेले आहेत. तेच पॉईंट लिहायचे आपल्याला. आठवत असेल तर आपण चेक करू SN1 आणि SN2 साठी पॉईंट्स. चला, पहिला पॉईंट काय होता, न्यूक्लिओफाइल. काय होता, न्यूक्लिओफाइल. न्यूक्लिओफाइल SN1 साठी कसा लागतो, वीक न्यूक्लिओफाइल. आणि SN2 साठी कसा लागतो, स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल. दुसरा पॉइंट होता सबस्ट्रेट. राईट. सबस्ट्रेट. तर सबस्ट्रेट काय होता मग याच्यात, SN1 मध्ये सबस्ट्रेट होता 3 डिग्री और 2 डिग्री. इथं काय होता 1 डिग्री और 2 डिग्री. आज ते पण चेक करणार की 2 कधी SN1 दाखवणार आहे, कधी SN2 दाखवणार आहे. तिसरा पॉइंट होता सॉल्व्हंट. राईट. सॉल्व्हंट काय घेतला होता आपण SN1 साठी, पोलार. इसका पोलार नाही, पोलार प्रोटिक सॉल्व्हंट. आणि SN2 साठी काय होता, पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट. प्रोटिक अप्रोटिक डिफरन्स पण सांगितला. प्रोटिक H+ देणारा, अप्रोटिक H+ न देणारा. आणि चौथा पॉइंट रेट साठी चेक करायचा आपल्याला, कारण ऑर्डर ठेवण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट असेल आणखी आपला रेट. SN1 मध्ये जो रेट होता तो रेट कशावर डिपेंड होता, रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एज ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटायन. एज ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटायन. जितक्या लवकर कार्बोकॅटायन तयार होईल तेवढा रेट काय असेल, जास्त असेल. आणि कार्बोकॅटायन तयार होण्याचा रेट कशावर डिपेंड असेल, त्याच्या डिस्पर्शन ऑफ चार्ज. जेवढा तो कार्बोकॅटायनचा पॉझिटिव्ह चार्ज हा पूर्ण मॉलिक्यूलवर डिस्पर्स होतो तेवढ्या लवकर तो काय होतो, तयार होतो. राईट. इथं रेट होता, रेट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्टेरिक हिंड्रन्स. इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्टेरिक हिंड्रन्स. राईट. स्टेरिक हिंड्रन्स आपण एक एनर्जी प्रोफाइल डायग्राम काढलेली. इथं सुद्धा एक एनर्जी प्रोफाइल डायग्राम काढलेली अशी आठवत असेल, एक फॉर्मॅट जनरली. इथं ट्रान्झिशन स्टेट्स होते, ही ऍक्टिव्हेशन एनर्जी होती आणि ही सुद्धा काय होती, ऍक्टिव्हेशन एनर्जी. मी सांगितलं होतं जेवढी ऍक्टिव्हेशन एनर्जी जास्त तेवढी ट्रान्झिशन स्टेटची स्टॅबिलिटी कमी. जेवढी ही ऍक्टिव्हेशन एनर्जी जास्त लागेल आपल्याला तेवढी ट्रान्झिशन स्टेटची स्टॅबिलिटी कमी, कारण त्याची पोटेन्शियल एनर्जी वाढते. आपल्याला मॉलिक्युलची पोटेन्शियल एनर्जी जेवढी कमी असेल तेवढी त्याची स्टॅबिलिटी जास्त असते. राईट. तर मग स्टेरिक हिंड्रन्स वाढला
ऍक्टिव्हेशन एनर्जी वाढते आणि ऍक्टिव्हेशन एनर्जी वाढली की रेट काय होत असतो, कमी होत असतो. लक्षात ठेवा, स्टेरिक हिंड्रन्स वाढला की ऍक्टिव्हेशन एनर्जी वाढते, ऍक्टिव्हेशन एनर्जी वाढते, स्टॅबिलिटी ऑफ ट्रान्झिशन स्टेट काय होत असते, कमी होत असते आणि स्टॅबिलिटी कमी झाल्यामुळं रेट सुद्धा काय होत असतो, कमी होत असतो. म्हणजे रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, असं म्हटलं तरी चालेल, रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्टॅबिलिटी ऑफ ट्रान्झिशन स्टेट. जेवढी ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी लागेल तेवढी ट्रान्झिशन स्टेट मोर स्टेबल असेल. चला आता ह्या पॉइंट्सला कसं अप्लाय करायचं, म्हणजे ह्या पॉइंटचा यूज करून आपण कसं ठरवणार की दिलेली रिॲक्शन SN1 आहे का SN2 असेल, राईट. आणि आपल्या लेक्चरचा सगळ्यात मेन पॉइंट आता सुरू होतोय, रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्लिक हलाइड्स बेन्झिलिक हलाइड्स, राईट. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कॉमेंट्स आले होते, सर की अलिलिक हलाइड्स SN1 दाखवतो का SN2 दाखवतोय, बेन्झिलिक हलाइड्स SN1 दाखवतो का SN2 दाखवतोय. आता ते प्रश्नाचे उत्तर तुम्हाला भेटतील. पहिलं उत्तर हे असेल की अलिलिक हलाइड्स आणि बेन्झिलिक हलाइड्स दोघं सुद्धा SN1 आणि SN2 रिॲक्शन दाखवतात. 100% बरोबर आहे. काय म्हटलं मी की अलिलिक हलाइड्स and बेन्झिलिक हलाइड्स दोघं सुद्धा काय दाखवत आहेत, SN1 आणि SN2 दाखवत आहेत. मग आता आपल्याला पुढे बघायचंय की हे दोघं जण कधी SN1 दाखवतील आणि कधी SN2 दाखवतील. सपोज एक एक्झाम्पल घेतलं मी अलिलिक साठी, सुरुवातीला मी अलिलिक घेतो. Right? Find out order of reactivity of this compound towards aqueous KOH solution. काय विचारलं तुम्हाला, फाइंड आउट द ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ दिस कंपाउंड्स टुवर्ड्स aqueous KOH. चला तर मग सुरुवात करूत. आपण काय काय दिले आपल्याला, सबस्ट्रेट दिले, तर सबस्ट्रेट आपल्या लक्षात आले की हा कसा आहे, सबस्ट्रेट प्रायमरी आहे, हा कसा आहे सेकंडरी आहे आणि हा कसा आहे टर्शरी आहे. याच्यानंतर आपल्याला लगेच काही ओळखू येणार नाही की SN1 आहे का SN2 आहे. मग सेकंड पॉइंट, न्यूक्लिओफाइल आणि सॉल्व्हेंट राहिला आपला. तर याच्यामध्ये जो न्यूक्लिओफाइल आहे त्याला अगोदर अटॅकिंग एजंट कोण आहे, K+ आणि OH- आणि ॲक्वियस आहे म्हणजे वॉटर जो आहे तो सॉल्व्हेंट आहे. आणि सॉल्व्हेंट असेल तर मी सांगितलं सॉल्व्हेंट वॉटर काय करतो, K+ OH- यांचं हायड्रेशन म्हणजे हायड्रोलायसिस करून आणतो, बरोबर आहे. म्हणजे त्याच्या बाजूला वॉटर मॉलिक्युल्स येतील आणि वॉटर मॉलिक्युल्स आल्यामुळं याची न्यूक्लियोफिलिसिटी काय होईल, कमी होईल. म्हणजे हा काय झाला वीक न्यूक्लियोफाइल. आणि सॉल्व्हेंट वॉटर आहे, वॉटरचं स्ट्रक्चर आपण असं काढलेलं आहे, तर तो काय देऊ शकतो H+ आणि OH- म्हणजे H+ देऊ शकतो. आणि H+ दिल्यामुळे तो काय झाला पोलारोटिक सॉल्व्हेंट झाला. आणि न्यूक्लियोफाइल कसा आहे, वीक न्यूक्लियोफाइल आहे. म्हणजे तुम्ही याला SN1 ऑर्डरनं चेक करणार. मग SN1 ऑर्डरनं जर चेक करायचं असेल तर तुम्हाला काय माहित पाहिजे, रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द एज ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. एज ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. मग कार्बोकॅटायन कधी म्हणजे जो कार्बोकॅटायन सगळ्यात लवकर तयार होईल तो कोणता लवकर तयार होईल, की ज्याच्यावरचा चार्ज लवकर डिस्पर्स होतो. त्याच्यावरचा चार्ज काय होतो लवकर अशा ऍड येत राहतील तुम्हाला अधूनमधून, तिकडे लक्ष नका देऊ. कम टू द पॉइंट. पॉझिटिव्ह चार्ज कार्बोकॅटायन सगळ्यात लवकर कधी तयार होईल, ज्याच्यावरचा चार्ज डिस्पर्शन लवकर होईल. ठीक आहे. तर मग आता चेक करूत आपण. इथं हा जर बॉन्ड ब्रेक केला त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येईल, हा जर बॉन्ड मी ब्रेक केला त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येईल, आणि हा जर मी बॉन्ड ब्रेक केला त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येईल. आणि मग पॉझिटिव्ह चार्ज चेक करू, स्टॅबिलिटी. इथं 3 हायड्रोजन, इथं 3 हायड्रोजन, इथं 3 हायड्रोजन, बरोबर आहे. इथला जो कार्बोकॅटायन आहे तो फक्त रेझोनन्स दाखवतो. इथला कार्बोकॅटायन याच्यासोबत रेझोनन्स प्लस 3 हायपर कॉन्जुगेशन. इथला कार्बोकॅटायन रेझोनन्स 1 2 3 4 5 6 हायपर कॉन्जुगेशन. म्हणजे हा सगळ्यात मोर स्टेबल आहे.
तर मग SN1 मध्ये ज्याचा कार्बोकॅटायन मोर स्टेबल आहे त्याची रिॲक्टिव्हिटी जास्त असते. तर SN1 ऑर्डर याच्यासाठी काय येणार आहे 3, 2, 1 फॉर SN1. राईट. आता नेक्स्ट क्वेश्चन, हेच कंपाऊंड असतील पण मी क्वेश्चन चेंज करतो थोडासा. फाइंड आउट ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स KOH in dimethyl sulfoxide. डायमिथाइल सल्फॉक्साइड. क्लिअर. चला ठीक. तर मग डायमिथाइल परत एकदा चेक करूत आपण SN1 SN2 साठी न्यूक्लियोफाइल सबस्ट्रेट सॉल्व्हंट रेट. तर न्यूक्लियोफाइल इथं आपला अटॅकिंग एजंट आहे K+ आणि OH- तयार होणार कारण हा पोलार सॉल्व्हंट आहे. पोलार याचं जर स्ट्रक्चर मी जर काढलं CH3 CH3 CS डबल बॉन्ड O, तर हा कसा आहे पोलार सॉल्व्हंट आहे आणि पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट आहे. म्हणजे तो फक्त कोणाचं सॉल्युलायसिस करणार K+चं सॉल्युलायसिस होईल पण OH- सॉल्युलायसिस होणार नाही. मग OH- कसा झाला नेकेड झाला. काय झाला नेकेड झाला आणि नेकेड झाल्यामुळं हा स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल म्हणून काम करेल. काय काम करणार आहे स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल. सॉल्व्हंट कसा आहे पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट आहे. स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट म्हणजे कोण आहे SN2. SN2 चा रेट जो असतो तो स्टेरिक हिंड्रन्स वर डिपेंड आहे. मग कुठं पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज तयार होणार आहे इथंच पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज तयार होणार आहे. बरोबर आहे पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. मग हा जो आहे याचा मायनसचा इफेक्ट सगळ्यामध्ये कॉमन आहे. स्टेरिक हिंड्रन्स बघायचं आपल्याला. स्टेरिक हिंड्रन्स इथं प्रायमरी आहे इथं सेकंड इथं टर्शियरी इथं स्टेरिक हिंड्रन्स सगळा जास्त आहे. तर मग ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी काय होणार आहे 1, 2, 3 म्हणजे 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री 1, 2, 3, 4 SN2. म्हणजे इथं तुम्हाला ऑर्डर काय झाली रिव्हर्स झाली. ठीक आहे. पण असं प्रत्येक केस मध्ये पॉसिबल नाही. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊत आपण. नंबर 1. Find out the order of reactivity towards sodium iodide in acetone. काढा मग आता बघा प्रयत्न करा. काढलं राईट. चेक करू आता आपण काय ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी. ऍसिटोन कसं आहे आता माहित आहे तुम्हाला पोलार अप्रोटिक आणि सोडियम आयोडाइड मध्ये आयोडाइड तुमचा काय असेल नेकेड आयन. मग हा असेल तुमचा स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल. स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट. पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल म्हणजे SN2 रिॲक्शन. SN2 रिॲक्शन म्हणजे स्टेरिक हिंड्रन्स वर डिपेंड आहे. मग स्टेरिक हिंड्रन्स इथं जवळपास दोघांमध्ये कसा आहे सारखाच आहे. हा आपला मेन कार्बन आहे ना. SN2 होणार आहे म्हणजे याच्यावर चार्ज करणार आहे डेल पॉझिटिव्ह याच्यावर डेल मायनस डेल पॉझिटिव्ह. आता दुसरा मी ज्यावेळेस SN2 शिकवत होतो त्यावेळेस सांगितलं होतं की जर सपोज न्यूक्लियोफाइलला ह्या पॉझिटिव्ह चार्जवर जर अटॅक करायचा असेल तर ह्या पॉझिटिव्ह चार्जची जर मी स्ट्रेंथ वाढवली त्याचा अटॅक आणखी फास्ट होईल. मग ह्या पॉझिटिव्ह चार्जची असा पॉझिटिव्ह चार्ज त्याच्यातून याला त्याचे पॉझिटिव्ह चार्ज स्ट्रेंथ वाढवायची तर मग मला इथं काय वापरावं लागेल एक इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप वापरावं लागेल. जेवढा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप स्ट्रॉंग असेल तेवढा त्याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज जास्त असेल तेवढा तो फास्ट अटॅक करेल तेवढा तुमचा रेट काय असेल जास्त असेल. स्टेरिक हिंड्रन्स जर सारखा असेल तर तुम्ही वापरू शकता. तर मग इथं याचा मायनस आय इफेक्ट आहे इथं इथाइल ग्रुप आहे प्लस आय इफेक्ट आहे म्हणजे याच्यावरचा जो पॉझिटिव्ह डेल पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याची स्ट्रेंथ जास्त आहे ऍज कम्पेअर टू बी. सो अकॉर्डिंग टू SN2 ऑर्डर ऑफ रिएक्शन काय असेल A इज मोर रिएक्टिव्ह दॅन B. चला ठीक आहे. मग जर मी ह्या दोघांचीच ऑर्डर विचारली तुम्हाला इन प्रेझेन्स ऑफ ऍक्वियस KOH. ऍक्वियस KOH परत एकदा आलं. ऍक्वियस म्हणजे सॉल्व्हंट काय आला तुमच्याकडे सॉल्व्हंट आला वॉटर आणि OH- तर हायड्रेटेड फॉर्म मध्ये असेल हायड्रेटेड आयन्स फॉर्म मध्ये असेल तर वॉटरच तुमचा काय काम करणार आहे न्यूक्लियोफाइल
म्हणजे तो न्यूक्लिओफाईल कसा असेल, वीक न्यूक्लिओफाईल. वीक न्यूक्लिओफाईल पोलार प्रोटिक सॉल्व्हंट. पोलार प्रोटिक सॉल्व्हंट. वीक न्यूक्लिओफाईल पोलार प्रोटिक सॉल्व्हंट कुठं आलं, SN1 मध्ये आलं. आणि SN1 मध्ये काय होतं की रेट जो आहे डायरेक्टली प्रपोर्शनल टू एज ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. म्हणजे याच्यावरचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे आता कम्प्लीट घेऊत आपण कधी, जर हा मी बॉन्ड ब्रेक केला तर, हा बॉन्ड ब्रेक केला तर पॉझिटिव्ह चार्ज. चला मग हा पॉझिटिव्ह चार्ज याचा मायनस आय इफेक्ट, आणि दुसरा काय दाखवतो हा प्लस आर रेझोनन्स इफेक्ट. हा फक्त प्लस आय. मग प्लस आय आणि प्लस आर मध्ये स्ट्रॉंग कोण आहे, प्लस आर. म्हणजे याचा अर्थ ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी अकॉर्डिंग टू SN1 रिएक्शन ए. म्हणजे याचा अर्थ असं नाही की SN1 रिएक्शन मध्ये जी ऑर्डर आली ती SN2 मध्ये हमेशा रिव्हर्स झाली, असं नाही है ना. पहिली केस घेतली होती आपण, तिथं ऑर्डर 1 2 3 आली होती, त्याच्यानंतर परत रिव्हर्स झाली होती. पण इथं तसं नाही. इथं काय झालं, SN2 मध्ये सुद्धा ऑर्डर काय, A इज मोर रिएक्टिव्ह दॅन B. SN1 मध्ये सुद्धा काय आलं, A इज मोर रिएक्टिव्ह दॅन B. लक्षात. म्हणजे तुम्हाला SN1 किंवा SN2 जर ठरवायचं असेल तर तुम्हाला हे पॉइंट चेक करावं लागतील. म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट हे पॉइंट असतील. तुम्हाला कोणती रिएक्शन घ्या तुम्ही हे चेक करा, तुम्हाला आन्सर येते. आणखी बेंझिलिकचं घेऊत आपण, ठीक आहे. बेंझिलिक हे सगळं झालं अल्लिकचं. बेंझिलिक साठी घेऊत आपण बेंझिलिक परत स्ट्रक्चर. Cl ठीक. याला A, याला B आणि याला C. विचारलं ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स, समजा आपण घेतलं KOH इन DMF. चला, फाइंड आउट द ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ दिस कंपाउंड्स towards KOH in DMF. राइट. KOH आणि DMF. DMF काय असेल, डायमिथाइल फॉर्माइड. डायमिथाइल फॉर्माइड पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट. पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट. KOH इन पोलार सॉल्व्हंट गिव्स K प्लस OH मायनस. पण हा काय करतो, फक्त यालाच काय करतो, सॉल्व्हायसिस करतो. आणि हा काय करतो, नेकेड. हे सगळं मी एक्सप्लेन केलं SN1 SN2 मध्ये, त्याच्यामुळे फास्ट चाललंय. तर मग नेकेड असेल तर स्ट्रॉंग असेल. स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट म्हणजे परत आला SN2. SN2 मध्ये रेट डिपेंड अपॉन स्टेरिक हिंड्रन्स. तर स्टेरिक हिंड्रन्स कुठे जास्त आहे, इथं. म्हणजे इथं हा जो आहे हा 3 डिग्री आहे, हा जो आहे तो 2 डिग्री आहे, आणि हा जो आहे तो 1 डिग्री. जो स्टेरिक हिंड्रन्स याच्यामध्ये जास्त आहे. म्हणजे ऑर्डर काय येईल, ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी काय येईल, A is more reactive than B, B is more reactive than C for SN2. राइट. समजा हेच कंपाऊंड ठेवले आणि मी विचारलं व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स KOH इन, सपोज आपण घेऊ मिथेनॉल CH3OH, राइट, ॲट लो टेम्परेचर. ॲट लो टेम्परेचर. चला तर ठीक आहे. मग KOH इन मिथेनॉल, K प्लस, हा पोलार प्रोटिक सॉल्व्हंट आहे, पोलार प्रोटिक सॉल्व्हंट, आणि हा K प्लस OH मायनस देतो. आणि मग हा पोलार प्रोटिक सॉल्व्हंट याला काय करेल, सॉल्व्हायसिस करेल. आणि सॉल्व्हायसिस केल्यानंतर इथं जो अटॅक करणारा असेल तो तुमचा सॉल्व्हंट असेल. सॉल्व्हंट तर काय असेल, CH3O मायनस. नाही, अटॅक करताना मिथेनॉलच अटॅक करणार, अटॅक करताना मिथेनॉल अटॅक करणार. ठीक आहे. तर मिथेनॉल कसं आहे, वीक न्यूक्लिओफाइड आहे. कसं आहे, वीक न्यूक्लिओफाइड. वीक न्यूक्लिओफाइड आणि वीक न्यूक्लिओफाइड आहे. सॉल्व्हंट कसं आहे, पोलार प्रोटिक आहे. वीक पोलार प्रोटिक म्हणजे SN1, आणि SN1 मध्ये रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फॉर्मेशन ऑफ C प्लस कार्बोकॅटायन. तर कार्बोकॅटायन सगळ्यात स्ट्रॉंग कुठे तयार होऊ शकतो, परत तोच कन्सेप्ट. याला किती हायड्रोजन, 3 हायड्रोजन. याला 3 हायड्रोजन, याला 3 हायड्रोजन. इथं काहीच नाही, इथं 2 आहेत, त्याला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे इथं काय असेल,
इथं रेझोनन्स प्लस 3 हायड्रोजन, इथं रेझोनन्स प्लस 6 हायड्रोजन, इथं रेझोनन्स फक्त रेझोनन्स म्हणजे रेझोनन्स रेझोनन्स प्लस 3 हायपर कॉन्जुगेशन, रेझोनन्स प्लस 6 हायपर कॉन्जुगेशन, सो मोर स्टेबल. So order of reactivity 3 degree, sorry, C B A for SN1. राईट, इथं ऑर्डर काय झाली, रिव्हर्स झाली. चला ठीक आहे, आता मी आणखी एक एक्झाम्पल देतो. हे दिलं तुम्हाला, आणि बी दिलं तुम्हाला, राईट. विचारलं व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ दिस कंपाउंड्स टुवर्ड्स सोडियम आयोडाइड इन ऍसिटोन. सोडियम आयोडाइड इन ऍसिटोन. तर काय झालं मग, स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल, स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल कोणता आहे, मायनस आहे, आणि हा जो सॉल्व्हंट आहे तो पोलार अप्रोटिक आहे. पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट, स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल, पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट, स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल, SN2 म्हटलं की स्टेरिक हिंड्रन्स इथं जवळपास काय आहे, सेम आहे. तर मग तो कन्सेप्ट की ज्याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह चार्जची स्ट्रेंथ जास्त असेल त्याची रिएक्टिव्हिटी काय असेल, जास्त असेल, कारण तो ट्रान्झिशन स्टेटला मोर स्टॅबिलाइज करतो. न्यूक्लिओफाइलचा अटॅक फास्ट होतो ना. तर ठीक आहे, तर मग याचा मायनस आय इफेक्ट आहे, फिनाइल ग्रुपचा मायनस आय असतो, आणि ही सायक्लोहेक्साइल ग्रुपचा काय असेल, प्लस आय, आणि हायपर कॉन्जुगेशन प्लस आय इफेक्ट, कारण इथं पार्शियल चार्ज झाला तर हायपर कॉन्जुगेशन दाखवणार नाही. प्लस आय आणि मायनस आय, तर मायनस आय पाहिजे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप पाहिजे. सो ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी काय आली, ए इज ग्रेटर दॅन बी अकॉर्डिंग टू SN2. चला ठीक आहे. नाउ नेक्स्ट घेऊ तुम्ही की सपोज what is the rate of hydrolysis. What is the rate of hydrolysis? What is the rate of hydrolysis? जर ह्या दोघांचा हायड्रोलायसिसचा रेट असेल, रेट काय असेल, तर मग हायड्रोलायसिस म्हणजे काय करणार तुम्ही, वॉटर ऍड करणार. वॉटर कसा आहे, पोलार प्रोटिक सॉल्व्हंट आहे, तोच न्यूक्लिओफाइल म्हणून काम करणार आहे. तर पोलार प्रोटिक सॉल्व्हंट प्लस वीक न्यूक्लिओफाइल, SN1 रिएक्शन. SN1 रिएक्शन मध्ये काय असेल, इज ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. तर ह्याचा जो कार्बोकॅटायन आहे, हा जर मी बॉन्ड ब्रेक केला तर इथं प्लस चार्ज, हा जर मी बॉन्ड केला तर इथं प्लस चार्ज. तर इथं इंडक्टिव्ह इफेक्ट मुळे प्लस चार्ज थोडा कमी होईल, पण इथं रेझोनन्स आहे, रेझोनेटिंग स्ट्रक्चर मुळे तो मोर स्टेबल होईल. म्हणजे काय असेल, ए इज ग्रेटर दॅन बी अकॉर्डिंग टू SN1 ऑल्सो. परत तीच केस आहे, म्हणजे दोन्ही केसवरून काय ठेवणार की असं तुम्हाला सांगता येणार नाही की बेन्झिलीन जी ऑर्डर SN1 ची आहे त्याच्यापेक्षा अपोजिट ऑर्डर SN2 ची आहे. तर तुम्हाला सेपरेट रिएक्शन कम्पेअर करावे लागतील आणि ऑर्डर ठरवावी लागेल. नाहीतर SN1 ची ऑर्डर माहीत झाली आणि आपण रिव्हर्स करतोय तर तुमचं एखाद्याच बरोबर पण लागेल आणि एखाद्याच चुकू पण शकतं. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट पॉइंट बघू. नेक्स्ट पार्ट आहे MCQ चा. पहिला पार्ट आपण न्यूक्लियोफिलिसिटी ऑर्डर छोटीशी घेऊत. आपण मेन पार्ट आपला SN1 SN2 आहे, फॉर्मॅलिटी कंप्लीट करूत आपण न्यूक्लियोफिलिसिटी साठी. चला तर मग व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर काढायचे. झाला पॉज केलात, चला चेक करूत आपण आन्सर काय आहे ते. न्यूक्लियोफिलिसिटी ऑर्डर म्हणजे त्याची इलेक्ट्रॉन पेअर शेअर करण्याची ॲबिलिटी म्हणजे न्यूक्लियोफिलिसिटी ऑर्डर. चला तर मग A B C मध्ये न्यूक्लियोफिलिसिटी ऑर्डर चेक करूत आपण. तर न्यूक्लियो डोनर ॲटम कोणता त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मॉलिक्यूल मध्ये डोनर ॲटम कोणता असेल, नायट्रोजन. नायट्रोजन कडे लोन पेअर आहे, हे लोन पेअर देतील किंवा नाही देतील आपल्याला काढता आलं पाहिजे. इथे एक लोन पेअर आहे, इथे एक लोन पेअर आहे, इथे एक लोन पेअर, म्हणजे एवढा पार्ट सगळ्यामध्ये सारखा आहे है ना. म्हणजे तुमचा जो लोन पेअर ॲबिलिटीचा जो पार्ट आहे, ठरवणारा जो पार्ट आहे तो वरचा आहे. हा CH3, हा काय दाखवेल, प्लस आय प्लस H. हा काय दाखवेल, मायनस M मायनस आय. हा पण काय दाखवेल, मायनस M मायनस आय. तर याच्यामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग विथड्रॉइंग इफेक्ट काय करतो, त्याची ॲबिलिटी कमी करतो, आणि डोनेटिंग ग्रुप काय करतो, त्याची ॲबिलिटी वाढवतो. सो ऑर्डर काय येईल मग, त्याच्यात प्लस आय प्लस H म्हणजे हा डोनेटिंग आहे, याची ऑर्डर येईल ए, मोर न्यूक्लिओफाइल, स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल द्या. आता याच्यापैकी मायनस M स्ट्रॉंग कोणाचा आहे, NO2 चा मायनस M स्ट्रॉंग आहे, हा थोडासा वीक पाहिजे आपल्याला. इलेक्ट्रॉन
डोनर पाहिजे ना आपल्याला, त्याच्यामुळे मायनस एम वीक पाहिजे, तर मायनस एम याचा वीक आहे. सो ए सी बी ऑर्डर आहे. क्लिअर. सेकंड काय येईल, त्याच्याकडे पण लोन पेअर आहे, त्याच्याकडे पण लोन पेअर आहे, त्याच्याकडे पण लोन पेअर, त्याला थोडंसं असं लिहू आपण, है ना. तर मग इथं चेक करा, इथं काय असेल प्लस आय इफेक्ट, आणि हा कसा आहे sp3 हायब्रिडाइज्ड नायट्रोजन आहे. हा कसा आहे लोन पेअर प्लस हा sp2 हायब्रिडाइज्ड आहे, आणि याचे लोन पेअर कशामध्ये पार्टिसिपेट करतात, यस याचे लोन पेअर कशामध्ये पार्टिसिपेट करतात, अरोमॅटिसिटी मध्ये. लोन पेअर सिंगल डबल सिंगल डबल सिंगल लोन पेअर अरोमॅटिक, म्हणजे याचे लोन पेअर आपल्याला कधीच भेटणार नाही, म्हणजे सगळ्यात वीक न्यूक्लियोफाइल असेल हा. याचे लोन पेअर हा पण sp2 आहे, पण याचे लोन पेअर पार्टिसिपेट करत नाहीत, म्हणजे sp2 आहे पण स्ट्रॉंग कसा असेल त्याचा अट्रॅक्टिंग इफेक्ट जास्त असेल याच्यामध्ये, अट्रॅक्टिंग इफेक्ट. तर मग हा sp3 आहे, सी, त्याच्यानंतर ए, त्याच्यानंतर बी, हा तर देणारच नाही. ह्या नायट्रोजन मध्ये sp3 वाला लवकर येतो, sp2 वाला त्याचा अट्रॅक्टिंग इफेक्ट जास्त असतो, है ना, इलेक्ट्रोनेटिक जास्त असते sp2 ची. याच्यामध्ये आपल्याला तो पहिलं लेक्चर SN रिलेशन बिटवीन न्यूक्लिओफिलिसिटी अँड लिव्हिंग ग्रुप, त्याच्यामध्ये मी टेबल तयार करून दाखवला होता. पिरियड टेबल मध्ये टॉप टू बॉटम काय होत जाते, न्यूक्लिओफिलिसिटी काय होत जाईल, वाढत जाईल. सो काय ऑक्सिजन सल्फर सेलेनियम मध्ये ऑर्डर काय सी बी ए. चला ठीक आहे, आलेत बरोबर, आलेच असतील, हरकत नाही. पुढचे पण क्वेश्चन मी बोर्डवर लिहितोय, तोपर्यंत तुम्ही हे चेक करा, ठीक आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, मी काही क्वेश्चन्स SN2 रिॲक्शन वर दिलेले आहेत. व्हिडिओ पॉज करा परत एकदा आणि सॉल्व करा. झालेत सॉल्व. चला तर मग आता चेक करूत आपण काय असतील ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स SN2 रिॲक्शन्स. SN2 दिले, सॉल्ट वगैरे काय दिला नाही, डायरेक्ट SN2 दिले. तर ठरवायचं आपल्याला SN2 साठी काय कंडिशन होती, rate is inversely proportional to the steric hindrance and directly proportional to the stabilization of transition state. चला A, B, C मध्ये चेक करतोय आपण. इथं येणार डेल पॉझिटिव्ह चार्ज, इथं येणार डेल पॉझिटिव्ह चार्ज, इथं येणार डेल पॉझिटिव्ह चार्ज. हा डेल पॉझिटिव्ह चार्ज कशामुळे, कारण क्लोरीनवर डेल मायनस आणि डेल मायनस, राईट. तर मग तो डेल पॉझिटिव्ह चार्ज जो आहे आपला पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, हा आपल्याला कसा पाहिजे, जास्त पाहिजे. मग याच्यामध्ये रिंग कॉमन आहे, तर रिंगच्या बाजूला जे ग्रुप्स आहेत ते ठरवतील की तुमच्या डेल पॉझिटिव्ह चार्ज वर काय परिणाम पडेल. तर आपल्याकडे एक DNP रूल आहे, मी शिकवला होता मागे. DNP डिस्टन्स, नंबर आणि पॉवर. चला ठीक आहे, तर मग अगोदर चेक करूत आपण इंडक्टिव्ह इफेक्ट जो हा आहे, हे दोन मिथाइल ग्रुपचा इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. इंडक्टिव्ह इफेक्ट इथं पण दोन आहे. तर ठीक आहे, इथं 4 इथं 2 आहे. तर हा पॅरा पोझिशनला आहे, हा मेटा याचं अर्थ कारण असतं. हा त्याच्या चौथ्या पोझिशनला आहे, हा तिसऱ्या पोझिशनला आहे. तर आता सगळ्यात जास्त इंडक्टिव्ह इफेक्ट कुठे, बी मध्ये आहे, कारण जवळ आहे. इथून हा तिसऱ्या पोझिशनला जवळ आहे आणि 4 ग्रुप्स आहेत, त्याच्यामुळे इथं इंडक्टिव्ह इफेक्ट सगळ्यात जास्त आहे. त्याच्यापेक्षा याच्यात कमी आहे, याच्यापेक्षा याच्यात कमी आहे. आपल्याला कमी इंडक्टिव्ह इफेक्ट वाला पाहिजे. सगळ्यात जास्त तुमची SN2 रिॲक्शन काय असेल, A, C, B. सो ऑर्डर आली A, C, B ऑर्डर, बरोबर आले. ए चला ठीक आहे. इथं स्टेरिक हिंड्रन्स जवळपास सेम आहे, तर राऊंड अप करून घ्या. आता चेक करायचा मायनस आय इफेक्ट कोणाचा जास्त आहे. इथं पण मायनस आय आहे, इथं अल्किनचा मायनस आय आहे, आणि इथं काय प्लस आय इफेक्ट आहे. तर मायनस आय स्ट्रॉंग कोणाचा, ए, त्याच्यानंतर बी, त्याच्यानंतर सी. सो ऑर्डर ए, बी, सी. थर्ड पॉइंट, त्याच्यामध्ये इथं काय येणार, डेल पॉझिटिव्ह चार्ज येणार, इथं पण डेल पॉझिटिव्ह चार्ज येणार, इथं पण डेल पॉझिटिव्ह चार्ज येणार, आणि याच्यात एवढा पार्ट काय सेम आहे, हा पार्ट काय सेम आहे. तर ठीक आहे, याचा जर आपण इफेक्ट चेक केला, त्याचा मायनस एम मायनस आय कोणानुसार काम करावं लागेल, मायनस एम नुसार. याचा जो आहे प्लस एम आणि मायनस आय कोणानुसार काम करावं लागेल, प्लस एम नुसार. इथं कोणता इफेक्ट नाही. तुम्हाला हा डेल पॉझिटिव्ह चार्ज कसा पाहिजे, जास्त पाहिजे. विड्रॉइंग वाला ग्रुप पाहिजे, तर विड्रॉइंग वाला कोण आहे, हा मायनस एम. सो ऑर्डर येईल ए,
ते नंतर हा कमी करतोय पॉझिटिव्ह चार्ज, हा काय मधला आहे ACB. आली ऑर्डर येतेच. तर ठीक आहे, परत एकदा इथं काय याला वेळी लोन पेअर आहे आणि हा लोन पेअर सिंगल डबल, म्हणजे याचा अर्थ काय असेल इथं मेसोमेरिक इफेक्ट असेल प्लस एम खूप जास्त स्ट्रॉंग काम करत असेल, म्हणजे इथं पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर येईल, हा बॉन्ड ब्रेक होणार नाही. परत एकदा इथं काय मायनस आहे, इथं सुद्धा काय मायनस आहे, पण CN चा मायनस आहे अल्काइल ग्रुप पेक्षा खूप स्ट्रॉंग असतो, म्हणून ऑर्डर काय येणार आहे CBA. CBA हा सगळ्यात मस्त पॉइंट आहे. चला तर मग आता याला सॉल्व्ह करू. त्याच्या अगोदर आपल्याला माहित पाहिजे चेअर फॉर्म ऑफ सायक्लोहेक्सेन मध्ये सिस अँड ट्रान्सपोजिशन. सिस अँड ट्रान्सपोजिशन हे जर मी काढलं त्याला काय म्हणणार 1 to ट्रान्स. 1 to ट्रान्स म्हणजे ऍक्सियल 1 2 आणि 1 4 पोझिशन सेम असतात. दोघांसाठी काय असतं की ऍक्सियल ट्रान्स असतात. इक्वेटोरियल सुद्धा काय असतात ट्रान्स असतात, पण ऍक्सियल इक्वेटोरियल काय असतात सिस असतात. बरोबर आहे. तर मग इथंच आणि 1 3 चं काय कंडिशन आहे 1 3 1 and 3 हे 1 3 ऍक्सियल सिस इक्वेटोरियल सिस इक्वेटोरियल ऍक्सियल ट्रान्स. हे थोडंफार जनरल नॉलेज तुमच्यासाठी. चला ठीक आहे, आता आपल्याला याच्यामध्ये चेक काय करायचं की ह्याच्यामध्ये मोर रिॲक्टिव्हिटी कोणाची. आपल्याला एक ग्राफ काढला होता मी, परत एकदा ग्राफ वर येतो. इथं जेवढी ट्रान्झिशन स्टेट कमी असेल, ही ट्रान्झिशन स्टेट ज्याची कमी असेल राईट, त्याची रिॲक्टिव्हिटी काय असेल जास्त असेल. ही ट्रान्झिशन स्टेट म्हणजे ऍक्टिव्हेशन एनर्जीसाठी ग्राफ. ही ट्रान्झिशन स्टेटची पोटेन्शियल एनर्जी, ट्रान्झिशन स्टेटची पोटेन्शियल एनर्जी जेवढी कमी असेल तेवढा रेट काय असतो जास्त असतो. मग आपल्याला काय करायचं की जर कंपाऊंड मोर रिॲक्टिव्ह असेल, स्वतःहूनच कंपाऊंड मोर रिॲक्टिव्ह असेल तर त्याची ट्रान्झिशन स्टेटची पोटेन्शियल एनर्जी ऑलरेडी कमी असते. मग आता आपल्याला ह्या CL ला बाहेर काढायचं असेल तर त्यांच्यामध्ये रिपल्शन पाहिजे. रिपल्शन असेल तर CL ला लवकर बाहेर जातं. आता इथं बघूत आपण, इथं CL, इथं कोण आहे मिथाइल आहे, इथं टर्शरी ब्युटाइल आहे. हे काय 1 3 दोघे ऍक्सेल आहेत, 1 3 दोघे ऍक्सेल आहेत, सिस आहे 1 4 राईट. तर 1 4 हा कसा आहे इक्वेटोरियल आहे, 1 4 ऍक्सेल इक्वेटोरियल कसा आहे सिसच आहे. ऍक्सेल इक्वेटोरियल कसा आहे सिसच आहे. चला ठीक आहे. तर मग हा सिस यांच्यामध्ये रिपल्शन खूप जास्त आहे, म्हणजे हा CL ला बाहेर फेकण्याचा जास्त प्रयत्न होईल. म्हणजे इथं सगळ्यात जास्त रिपल्शन. इथं चेक करूत आपण, इथं चेक केलं तर काय हा CL कसा आहे इक्वेटोरियल आहे, 1 4 पोझिशन इक्वेटोरियल कशी असेल ट्रान्स, म्हणजे कमीत कमी रिपल्शन असेल. इथं ऍक्सियल इक्वेटोरियल 1 4 पोझिशन ऍक्सियल इक्वेटोरियल म्हणजे सिस मध्ये रिपल्शन कसं असेल जास्त असेल. म्हणजे याच्यात जे रिपल्शन आहे याच्यापेक्षा कसं आहे जास्त आहे. म्हणजे ऑर्डर काय ना जेवढं रिपल्शन जास्त तेवढी स्टॅबिलिटी त्याची स्वतःची कमी, म्हणजे रिॲक्टिव्हिटी जास्त आहे. हा स्वतः कसं याची बघा परत एकदा सांगतो, यांच्यामध्ये रिपल्शन असल्यामुळे याची स्वतःची पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे. बरोबर आहे. पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे म्हणजे स्टॅबिलिटी कशी असेल कमी असेल. स्टॅबिलिटी कमी याची अर्थ रिॲक्टिव्हिटी कशी असेल जास्त असेल. सो मोर रिॲक्टिव्ह काय असेल सी नंतर याच्यात थोडंसं रिपल्शन, याच्यापेक्षा थोडंसं रिपल्शन याच्यात कमी आहे A, त्याच्यानंतर काय आलेत का? हेच आन्सर आले असतील तर व्हेरी गुड. आता नवीन SN1 रिॲक्शन साठी मी काही क्वेश्चन्स लिहून ठेवेल, ते पण तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे ओके. मग आता SN1 रिॲक्शन साठी मी काही क्वेश्चन्स लिहून ठेवलेले आहेत. प्रयत्न करा, व्हिडिओ पॉज करा, आन्सर काढण्याचा प्रयत्न करा. आलेत आन्सर चेक करा. आता बघू किती जणांचे आलेत आन्सर. तर ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स SN1 रिॲक्शन राईट. फर्स्ट मध्ये यायचे ABC मध्ये चेक करूत आपण. जर मी हा बॉन्ड जर ब्रेक केला तर इथे येईल पॉझिटिव्ह चार्ज. हा जर मी बॉन्ड ब्रेक केला तर इथे येईल पॉझिटिव्ह चार्ज. हा जर मी बॉन्ड ब्रेक केला तर इथे येईल पॉझिटिव्ह चार्ज. हा आहे 3 डिग्री, हा पण आहे 3 डिग्री, हा आहे 2 डिग्री. बरोबर आहे.
तुम्हाला असं वाटत असेल सर इथं 3 डिग्री आहे, इथं पण 3 डिग्री आहे, तर मग हे अवघड तयार होतील, पण तसं नाही. अकॉर्डिंग टू ब्रेट्स रूल, ब्रेट्स रूल काय सांगतो, कोणत्याही ब्रिज हेड कार्बनवर है ना, हे कार्बन कसं आहे, ब्रिज हेड कार्बन आहे, कोणत्याही ब्रिज हेड कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज किंवा फ्री रॅडिकल किंवा डबल बॉन्ड येत नाही, कारण तो ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री आणू शकत नाही. समजते? ब्रेट्स रूल काय सांगतो की कोणत्याही ब्रिज हेड कार्बनवर, इथं हा जो कार्बन आहे हा ब्रिज हेड कार्बन आहे, 2 सायक्लिक रिंग मध्ये कॉमन असलेला कार्बन आहे, तर तो काय ब्रिज हेड कार्बन आहे. त्या ब्रिज हेड कार्बनवर कोणत्याही प्रकारचा पॉझिटिव्ह चार्ज, फ्री रॅडिकल डबल बॉन्ड येत नाही, कारण तो ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री आणू शकत नाही. तर मग हे पॉसिबल नाही. जर मी पॉसिबल केलेच तर मग तुम्हाला इथं चेक करावं लागेल, कारण ऑर्डर विचारलेली आहे. हे पॉसिबल नाही, पण पॉसिबल झाले तर मग याच्यात कोणता मोर स्टेबल असेल, ज्याच्यात इंडक्टिव्ह इफेक्ट जास्त आहे, कारण बाकी सगळे ग्रुप इंडक्टिव्ह इफेक्ट देत आहे. तर सगळ्यात मोर रिॲक्टिव्ह असेल सी, राईट. तर हा पॉसिबल नाही, पण पॉसिबल झाला तर मग ऑर्डर विचारलेली आहे. त्याच्यात हे इंडक्टिव्ह इफेक्ट आहे, इथे एक कार्बन एक्स्ट्रा आहे, त्याच्यापेक्षा याच्यात इंडक्टिव्ह इफेक्ट जास्त आहे, म्हणजे काय ना सी बी ए, सी बी ए ऑर्डर, राईट. नाव नेक्स्ट ए बी सी मध्ये याच्यामध्ये चेक करायचं. आता आपल्याला परत एकदा ऑर्डर टुवर्ड्स SN2 रिएक्शन. इथं ब्रोमीन आहे, हा ब्रोमीन कसा आहे 3 डिग्री, सॉरी हा कार्बन कसा आहे 3 डिग्री, इथला कार्बन सुद्धा कसा आहे 3 डिग्री, इथला कार्बन कसा आहे 2 डिग्री. पण इथला जो कार्बन आहे हा जर मी बॉन्ड ब्रेक केला तर इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे, परत ब्रिज हेड कार्बन आला तर हा पॉसिबल नाही. मग इथं हा जर मी बॉन्ड ब्रेक केला तर 3 डिग्री आहे, इथं इंडक्टिव्ह इफेक्ट आहे, हायपर कॉन्जुगेशन पण काम करेल, बरोबर आहे. तर मग मोस्ट स्टेबल आहे, इथं सेम 2 डिग्री आहे, मोस्ट स्टेबल आहे, राईट. तयार होणार. नंतर तुम्ही ट्रान्सफर करताल सर ट्रान्सफर होईल 3 डिग्री तयार नाही. अगोदर आपण म्हटलं ना, पहिला बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर जो पॉझिटिव्ह चार्ज जो कार्बोकॅटायन तयार होणार आहे तो रेट डिटर्मिनिस्टिम असतो, नंतरचा नाही ठरवत आपला रेट. ठीक आहे. रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन डज नॉट अफेक्ट द रेट ऑफ रिएक्शन, असं सांगितलं होतं. चला ठीक आहे. तर मग काय ऑर्डर बी, त्याच्यानंतर सी, त्याच्यानंतर ए, ब्रिज हेड मुळे. ठीक आहे. ह्या ठिकाणी चेक करू. इथं जर मी ब्रेक केला तर इथे येईल पॉझिटिव्ह चार्ज, हा जर ब्रेक केला तर इथे येईल पॉझिटिव्ह चार्ज, आणि हा जर ब्रेक केला तर इथे येईल पॉझिटिव्ह चार्ज. त्याच्यात सगळ्यामध्ये कॉमन पार्ट कोणता आहे, हा एक कॉमन पार्ट आहे, सॉरी हा कॉमन पार्ट आहे. तर मग याच्यामुळे काय डिस्टिंग्विश कॅरेक्टर होणार नाही. मग उरला कोण, इथं कोण आहे कार्बन, इथं कोण आहे ऑक्सिजन, इथं कोण आहे नायट्रोजन. तर तिघापैकी हा तर काय दाखवेल, फक्त हायपर कॉन्जुगेशन दाखवेल आणि इंडक्टिव्ह दाखवेल. इथं हायपर कॉन्जुगेशन आणि इथं 2 हायड्रोजन आहेत ना, हायपर कॉन्जुगेशन आणि इंडक्टिव्ह कोणानुसार काम करावं लागेल, हायपर कॉन्जुगेशन नुसार. त्याच्याकडे लोन पेअर आहेत तर इथं प्लस एम नुसार काम करावं लागेल, इथं पण प्लस एम नुसारच काम करेल. कोणाचा प्लस एम जास्त आहे, नायट्रोजनचा प्लस एम जास्त असतो. सो ऑर्डर काय आहे सी बी ए, सी बी ए, राईट. इथं घेऊ आपण. चला परत एकदा चेक करायचं. इथला बॉन्ड ब्रेक केला तर इथे पॉझिटिव्ह चार्ज, ब्रिज हेड कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज येतोय, म्हणजे रिॲक्टिव्ह नसणार आहे, राईट. त्याच्यानंतर त्याच्याकडे लोन पेअर आहेत, इथला पॉझिटिव्ह चार्ज आहे, दोघं सुद्धा लोन पेअर देऊ शकतात. इथं बॉन्ड ब्रेक केला, इथं पॉझिटिव्ह चार्ज, याच्याकडे लोन पेअर आहेत, इथे एक जण देऊ शकतोय, म्हणजे याचा प्लस एम याच्यापेक्षा कसा आहे जास्त आहे. सो बी सी ए, बी सी ए. इथं चेक करू आपण. याला जर ब्रेक केला इथं पॉझिटिव्ह चार्ज, याला ब्रेक केलं इथं पॉझिटिव्ह चार्ज, याला ब्रेक केलं इथं पॉझिटिव्ह चार्ज, सगळे 2 डिग्री आहेत. त्याच्याकडे लोन पेअर आहे, त्याच्याकडे लोन पेअर आहे, त्याच्याकडे लोन पेअर, याच्याकडे लोन पेअर, हे एवढं काहीच नाही. म्हणजे नायट्रोजनचा प्लस एम जास्त असतो ऑप्शन पेक्षा. सो ए बी सी ऑर्डर काय येणार आहे, ए बी सी. चला ठीक आहे. इथं सिंपल SN2 आणि SN1 च्या सिंपल रिॲक्शन झालेल्या आहेत. आता मिसलिनियस ज्या ठिकाणी तुम्हाला ठरवायचंय की SN1 होणार की SN2 होणार, कारण मी रिएजंट आणि सबस्ट्रेट देणार आहे. चला तर मग असेच क्वेश्चन मी बोर्डवर लिहिले, तुम्ही चेक करायचे. तोपर्यंत याला चेक करा. चला तर मी बोर्डवर 2 शॉर्ट मध्ये क्वेश्चन लिहिले. याच्यामध्ये फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ रेसिमायझेशन. या 2 रिएक्शन मध्ये रेसिमाइज प्रोडक्ट डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये अरेंज करायचं आहे. चला ठीक आहे. तर मग याच्यामध्ये आपल्याला ठरवावं लागेल अगोदर की
रेसिमायझेशन तर SN1 मध्ये होणार आहे, म्हणजे ही SN1 रिएक्शन. तरी पण एकदा कन्फर्म करू की SN1 रिएक्शन साठी तुम्हाला सॉल्व्हंट पोलार प्रोटिक लागतो. तर सगळे सॉल्व्हंट पोलार प्रोटिक आहेत दोन्ही रिएक्शन साठी. तर इथे एक थोडंसं मोडतो आपल्या प्रॅक्टिससाठी. तर मग SN1 रिएक्शन मध्ये आपण बघितलं होतं की जो रेट असतो तो कशावर डिपेंड असतो, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. आणि रेसिमायझेशन कशा म्हटलं सांगितलं होतं की तुमचा न्यूक्लिओफाईल कुठं अटॅक करतोय. तर आपण एक डायग्राम अशी काढली होती. आर बॉन्ड, सपोज हा एक्स काढला होता मी, त्यानंतर आर बॉन्ड डेल मायनस राईट. त्याच्यानंतर असं दाखवतं आर प्लस एक्स मायनस, त्याच्यानंतर असं दाखवलं होतं आर प्लस एक्स मायनस. ही डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. मी SN1 मध्ये काढलेली आहे डायग्राम ही, राईट. याला नाव काय दिलं होतं, इंटिमेट आयन पेअर. याला काय नाव दिलं तर मी सॉल्वेटेड आयन पेअर, राईट. आणि इथं काय दिलं होतं नाव, फ्री आयन्स. याला आपण काय म्हणू शकतो, वॉटर जर टाकलं तर हायड्रेटेड आयन, सॉलिटेड आयन, फ्री आयन्स म्हणू शकतो आपण. सध्या तरी फ्री आयन्स ठेवू. तर मग SN1 रिएक्शन मध्ये पोलार प्रोटिक सॉल्व्हंटमुळे हा बॉन्ड हळूहळू काय होत असतो, ब्रेक होत असतो सॉल्युलायसिसमुळे. इंटिमेट आयन पेअर इथं तुमचा अटॅक करणार नाही न्यूक्लिओफाईल, कारण न्यूक्लिओफाईल वीक आहे आणि इथं जो चार्ज तयार होणार आहे तो पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आणि पार्शियल निगेटिव्ह चार्ज करणार. आणि इंटिमेट आयन पेअर थोडासा ब्रेक होईल. इथं हा ब्रेक झाल्या दूर जाणार नाही का, कारण पूर्ण त्याचं सॉल्व्हेशन झालेलं नसतं, बरोबर आहे. मग थोडंसं जवळ राहतील, म्हणजे याचा सॉल्वेटेड आयन पेअर, म्हणजे ह्या आयनचा आणखी इफेक्ट ह्या आर प्लस वर होणार आहे. पण आर प्लस तयार झाला, न्यूक्लिओफाईल आपल्या कामाला सुरुवात करेल. म्हणजे इथं ज्यावेळेस न्यूक्लिओफाईल अटॅक करेल त्यावेळेस सपोज मी असं लिहिलं, इथं कोण आहे एक्स मायनस आहे इकडं, राईट. हे सी प्लस, तर न्यूक्लिओफाईल कोणत्या साईडनं अटॅक करेल, बॅक साईडनं अटॅक करेल. आणि इथला जो आर प्लस असेल हा याच्यापेक्षा खूप वेगळा आहे, इंडिपेंडेंट आहे, फ्री आयन्स. म्हणजे इथं जर न्यूक्लिओफाईल अटॅक केला तर बोथ साईड, म्हणजे इथं रेसिमायझेशन भेटेल. म्हणजे जेवढ्या लवकर याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज जेवढ्या लवकर डिस्पर्स होईल तेवढ्या लवकर लांब जाईल. समजते नाही. हा एक्स मायनस याच्यासोबत अट्रॅक्शन मध्ये काय असेल, कारण याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज जेवढा मोठा असेल तेवढा अट्रॅक्शन फोर्स काय असेल, जास्त असेल. मग हा आर प्लस जेवढ्या लवकर कमी होईल तेवढ्या लवकर एक्स मायनस लांब जाईल आणि तेवढ्या जास्त तुम्हाला रेसिमायझेशन भेटेल, बरोबर आहे. तर मग ह्या केसमध्ये जर आपण चेक केलं तर इथं काय केलं आपण, सॉल्व्हंट चेंज केलं. आणि सॉल्व्हंट चेंज केलं त्याच्यापैकी जर आपण प्रत्येकाचं पोलॅरिटी चेक केली तर सगळ्यात जास्त पोलार हा आहे वॉटर, त्याच्यानंतर थोडासा कमी पोलार मिथेनॉल आहे, त्याच्यापेक्षा थोडा जास्त कमी मिथेनॉल आहे, आणि नंतर ऍसिटिक ऍसिड. म्हणजे जर याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट घेतला तर वॉटरचा नियर अबाउट डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 80 आहे, मिथेनॉलचा नियर अबाउट 33 आहे, त्याचा 24 आहे, आणि याचा जवळपास 6 आहे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. मी सांगितलं होतं जेवढा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट जास्त तेवढं ते दोन आयन पेअर लांब ठेवण्याची कॅपॅसिटी जास्त आहे, बरोबर आहे. मग वॉटरमध्ये हा जर बॉन्ड ब्रेक झाला तर प्लस आणि मायनस आयन लांब ठेवण्याची कॅपॅसिटी काय जास्त आहे. जेवढं लांब ठेवेल तेवढं तुमचं रेसिमायझेशन काय होईल, जास्त होईल, कारण त्याचा इम्पॅक्ट याच्यावर होणार नाही. म्हणजे ऑर्डर ऑफ रेसिमायझेशन काय येणार आहे, सगळ्यात जास्त यस ए, त्याच्यानंतर बी, त्याच्यानंतर सी, त्याच्यानंतर टी. कधी कधी तुम्हाला प्रश्न असा विचारतो की याचा रिव्हर्स पण प्रश्न विचारू शकतात की इन्व्हर्जन कोणामध्ये जास्त भेटेल. तर इन्व्हर्जनची ऑर्डर जर विचारली तर काय मग इन्व्हर्जनची ऑर्डर काय ना, डी सी बी ए. कारण जेवढं पोलार सॉल्व्हंट कमी, जेवढी पोलॅरिटी कमी, पोलार प्रोटिकची पोलॅरिटी जेवढी कमी असेल तेवढं हा सॉलिटेड आयन पेअर मध्ये जास्त वेळ थांबेल, तेवढा बॅक साइड अटॅक जास्त होईल, म्हणजे तुमचं इन्व्हर्जन तुम्हाला जास्त होईल. दोन्ही क्वेश्चन कव्हर केले आपण. ही ऑर्डर कशाची आहे, रेसिमायझेशनची ऑर्डर आहे, आणि ही कशाची, इन्व्हर्जनची. चला ठीक आहे, इथं सॉल्व्हंटचा इफेक्ट होता. इथं सॉल्व्हंट सेम आहे, मग
सॉल्व्हंट सेम असेल तर तुमचा हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे जेवढ्या लवकर डिस्पर्स होईल तेवढं चांगलं आहे. इथं सॉल्व्हंटने काम केलं होतं, ह्या केसमध्ये सॉल्व्हंटने काम केलं, सॉल्व्हंटच त्याला लांबण्याचा प्रयत्न करतो. डिस्पर्शन ऑफ चार्ज सेम होता, डिस्पर्शन ऑफ चार्ज सेम होता, सॉल्व्हंटने त्याला लांबण्याचा प्रयत्न केला. इथं काय केलं, सॉल्व्हंट सेम केलं, मग इथं तुम्हाला डिस्पर्शन ऑफ चार्ज जेवढा जास्त असेल, हा चार्ज इथून जेवढा लवकर गायब होईल म्हणजे कमी होईल तेवढ्या लवकर ते लाईन पेअर लांब जातील, तेवढं तुम्हाला काय भेटेल, डिस्क्रिमिनेशन जास्त भेटेल. इथं सुद्धा आपण इन्व्हर्जनची सुद्धा ऑर्डर घेणार आहोत. चला ठीक आहे. मग आता आपण याच्यात चेक करू की पोलार प्रोटिक सोलंट आहे, सेकंडरी आहे, म्हणजे याच्यावर प्लस चार्ज तयार होईल, इथं प्लस चार्ज तयार होईल, इथं प्लस चार्ज तयार होईल आणि इथं प्लस चार्ज तयार होईल. आणि एवढा जो ग्रुप आहे सगळ्यामध्ये कॉमन आहे. म्हणजे डिस्टिंग्विशिंग पॉईंट कोण असतील, OH, NH2, इथं तर कोणीच नाही, NO2. म्हणजे याचा इफेक्ट चेक करा, याचा प्लस एम नुसार आपल्याला काम करावं लागेल, याचा सुद्धा प्लस एम नुसार काम करावं लागेल आणि याचा मायनस एम नुसार काम करावं लागेल. म्हणजे मायनस एम याचा अर्थ तो पॉझिटिव्ह चार्जला वाढवणार, प्लस एम याचा अर्थ तो पॉझिटिव्ह चार्जला कमी करणार. मग स्ट्रॉंग प्लस एम कोणाचा असतो, NH2 चा असतो. ऑर्डर मध्ये माहिती आहे आपल्याला NH2 चा प्लस एम जास्त असतो. म्हणजे रिसमायशन कोणामध्ये जास्त भेटेल, बी मध्ये. त्याच्यानंतर कोणामध्ये भेटेल, ए मध्ये. त्याच्यानंतर कोणामध्ये भेटेल, हा तर काय करतो पॉझिटिव्ह चार्जला वाढवते म्हणजे सी येईल. त्याच्यानंतर काय, डी. ही कशाची ऑर्डर झाली, रेसिमायझेशन. ही कशाची ऑर्डर झाली, रेसिमायझेशन. इन्व्हर्जनची ऑर्डर काय, रिव्हर्स होईल. बी, सी, ए. नोट करा, पुढचा क्वेश्चन मी 4-5 आणखी घे. चला, पुढचे 3 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी तुमच्यासाठी ठेवलेत, त्या करून बघा. पहिले स्वतः सॉल्व्ह करा, जमते का, आलेत का उत्तर. मग चला चेक करूयात आपण. तर पहिली रिॲक्शन सुरुवातीला चेक करायचं आपल्याला की पहिल्या रिॲक्शन मध्ये SN1 होणार की SN2 होणार. सबस्ट्रेटच्या अगोदर न्यूक्लिओफाईलला चेक करा. न्यूक्लिओफाईल कोण आहे, Na+ आणि CH3O-, म्हणजे हा स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल आहे. स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल म्हटल्यानंतर काय असतो, SN2 बॅक साइड अटॅक. SN2 बॅक साइड अटॅक. आणि SN2 ला बॅक साइड अटॅक पाहिजे तर तुला पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज खूप स्ट्रॉंग पाहिजे. जेवढा मोठा पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असेल तेवढा तो जास्त अटॅक करतो. तर ठीक आहे, मग पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज नेमका कुठे अटॅक करेल, आपल्याला लिव्हिंग ग्रुप कोणता आहे, Cl आहे. लिव्हिंग ग्रुप कोणता आहे, Cl आहे. पण बघू की दुसरं काही याच्यात इम्पॅक्ट होतो का. तर इथे एक रिंग दिलेली आहे, इथं 18 म्हणजे याचा आयसोटोप वापरला, 14 कार्बन, 14 म्हणजे कार्बनचा आयसोटोप वापरलाय. तर हे तुम्हाला ऑप्शन दिले, त्याच्यापैकी कोणता ऑप्शन बरोबर आहे आणि ते कसं असेल बघूत आपण. तर ठीक आहे, तर मग इथं अटॅक करताना हा O- स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल आहे, अटॅक कुठे करेल, पॉझिटिव्हला. इथं सुद्धा डेल पॉझिटिव्ह होणार आहे, इथं सुद्धा डेल पॉझिटिव्ह होणार आहे इथं. आणि हे अँग्युलर स्ट्रेन आहे, अँग्युलर स्ट्रेन असल्यामुळं 3 मेंबर रिंग असल्यामुळं इथं हे हायली अनस्टेबल असेल. तर अटॅक याचा कुठं होईल, ह्या दोन्हीपैकी एका कार्बन. दोन्हीपैकी कोणता कार्बन, तर हा प्रायमरी कार्बन आहे, हा सेकंडरी कार्बन. हा ब्रेक झाला तर सेकंडरी असेल, हा प्रायमरी असेल. तर प्रायमरी पॉझिटिव्ह चार्ज कसा असतो, स्ट्रॉंग असतो. म्हणजे O- चा अटॅक इथं होईल. तर मग पहिली स्टेप इथं बघूया आपण, तर काय होईल, हा CH2Cl, इथं मी 14 ला 14 लिहिलेला आहे. इथं CH2 का नाही, इथं CH2 नाही, सॉरी CH. तर इथं काय, ऑक्सिजन, इथं कोण आहे, CH2. तर पहिला अटॅक कोणाचा, OCH3 चा अटॅक कुठं होणार, त्याच्यावर होणार. तर इथं अटॅक झाला, त्याच्यासोबत बॉन्ड तयार होईल आणि हा इलेक्ट्रॉन, ऑक्सिजन इलेक्ट्रॉन घेऊन जाईल, याच्यावर चार्ज काय, O-, है ना. हा जर बॉन्ड ब्रेक झाला तर ऑक्सिजन इलेक्ट्रॉन घेऊन जाईल आणि याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येईल. हा इथं अटॅक केल्यानंतर तर ही झाली स्टेप. आता दुसरा पॉइंट काय की हा अनस्टेबल आहे. तर मग हा काय करतो, आता याच्याकडे जाणार नाही, याच्यावर तर चार्ज नाही, मग याच्यावर डेल प्लस चार्ज आहे. तर हा लोन पेअरचा सोबत शेअर करतो 14 सोबत, हे 18 आहे, राईट. तर मग काय होईल, Cl- बाहेर जाईल. तर स्ट्रक्चर होईल CH2 ऑक्सिजन, CH2O, CH3, Cl- बाहेर पडला, इथं Cl- बाहेर पडला आपला. तर हे स्ट्रक्चर होईल का, पण इथे 18, 14 हे स्ट्रक्चर कुठं आहे, येस, पहिलं स्ट्रक्चर. आला आन्सर, वेळ लागेल. असे थोडेसे विचार करणारे पण पॉइंट्स असतील काय, म्हणून तो मुद्दाम घेतले आपण की तुम्हाला हे अँग्युलर स्ट्रेन,
बेस ट्रेन म्हणू शकतो आपण किंवा बेट्स रूल असे क्वेश्चन जमले पाहिजे. आणखी एक घेणार आहे मी, हे आहेच इथं आहे, हे लिहिलं आहे, त्याला पण सॉल्व्ह करता येईल तुला. ठीक आहे, हे झालं आन्सर. तर हे आन्सर होतं याचं. आता ह्या रिएक्शन मध्ये चेक करा की SN1 होणार की SN2 होणार. कसं ठरवणार? सबस्ट्रेट तर दिलेला आहे तुम्हाला, इथं आयडिन अटॅच आहे म्हणजे हा झाला सेकंडरी झाला, बरोबर आहे, सेकंडरी आहे. सेकंडरी नंतर इथं ऍक्वियस ऍसिटोन म्हणजे SN1 रिएक्शन होणार म्हणजे कार्बोकॅटायन करणार. चला, हा जर कार्बोकॅटायन इथला जर मी बॉन्ड ब्रेक केला, त्याच्यावर मायनस चार्ज येईल, याच्यावर प्लस चार्ज येईल. प्लस चार्ज हा कसा आहे? सेकंडरी आहे. दोघांपैकी ह्या कार्बनवर किंवा हा कार्बन टर्शरी आहे. तर टर्शरी कार्बनवर जाताना हायड्राइड शिफ्ट होऊ शकतं. हायड्राइड शिफ्ट म्हणजे इथला किंवा इथला हायड्रोजन इथं जाऊ शकतो आणि टर्शरी होऊ शकतं. मग दोघांपैकी कोणत्या साईडला जाईल? तर ह्या ही रिंग दोघांसारखीच आहे म्हणजे हे दोन ग्रुप ठरवतील की कोणत्या साईडला. हा मायनस एम नी काम करणार आहे, हा प्लस एम नी काम करणार आहे. आपला पॉझिटिव्ह चार्ज कसा पाहिजे? यस, जिथं पॉझिटिव्ह चार्ज मोर स्टेबल होईल म्हणजे जेवढा त्याला आपण म्हणतो की काय डिस्पर्स होईल तेवढं चांगलं असतं, तर प्लस एम कडे. कारण इथं जर आला तर प्लस एम, ह्या प्लस एम इफेक्ट मुळे हा पॉझिटिव्ह चार्ज कमी होईल. इथं जर आला त्याच्या मायनस एम पॉझिटिव्ह चार्ज मोठा आहे, तिकडे जाणार नाही कारण स्टॅबिलिटी कमी होणार, तिथं जाईल. तर मग पॉझिटिव्ह चार्ज इथं जाईल. ही रिंग अशी काढतो मी. राईट, तर मग हा पॉझिटिव्ह चार्ज गेला, इथं काय आला? हायड्रोजन आला. हायड्रोजन आल्यानंतर इथं कोण अटॅच होईल? तुमचा पॉझिटिव्ह चार्ज इथे येईल. आता आयडीनचा अटॅक, सॉरी आता कोणाचा अटॅक? ऍक्वियस OH चा अटॅक होणार आहे. OH चा अटॅक इथं होईल. OH म्हणजे ना वॉटरचा, वॉटरचा अटॅक होईल. ऑक्सिजनवर प्लस चार्ज येईल. मग ऑक्सिजन काय करेल? लोन पेअर मेंटेन करण्याचा प्रयत्न करेल आणि H प्लस बाहेर पडेल, डिप्रोटोनेशन. सो प्रोडक्ट हे तुमचं हे असेल. आलं तर चेक करा. आलंय? फिरकी आला का? यस, आला असेल. चला ठीक आहे, आलं तर व्हेरी गुड, बरोबर ट्रॅकवर आहात तुम्ही. टफनेस लेवल वाढवत नेतोय आपण, है ना. ऍप्लिकेशन शिकता आलं पाहिजे की. आणि हे जे कार्बोकॅटायन स्टॅबिलिटी वगैरे आहे ते ह्या लेक्चर मध्ये होऊ शकत नाही. त्याला तुम्हाला स्पेशल कार्बोकॅटायनचं लेक्चर बनवावं लागेल आणि त्याला खूप वेळ आहे. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही कार्बोकॅटायन समजून घेतलेलं पाहिजे. आता हा NaI ऍसिटोन, बरोबर आहे. ऍसिटोन पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट, सोडियम आयोडाइड म्हणजे हा काय झाला? SN2 रिएक्शन मेकॅनिझम म्हणजे बॅक साइड अटॅक होणार आहे. बॅक साइड अटॅक होणार आहे तर कुठं अटॅक होईल? चला ठीक आहे, याचं स्ट्रक्चर जर तुम्ही चेक केलं, त्याला आपण असं काढून बघू एकदा. त्याच्या अगोदर इथं लिहिलेलं आहे मी, ते चेक करा, ह्याच व्हिडिओमध्ये आहे. तर आता जर सपोज मी इथं CL ला जर ठेवलं, ठीक आहे, इथं CL आहे, हा वरच्या साईडनं CL आहे, याला जर वर दिला मी, तर हे दोघं सुद्धा वर आहेत. म्हणजे इथं मिथाइल मिथाइल, इथं कोण आहे? मिथाइल, इथं मिथाइल, इथं CL, आणि हा CL जो आहे हा ट्रान्सपोजिशनला आहे म्हणजे हा खाली आहे CL. आणि आयडीनचा अटॅक पाहिजे, आयडीनचा अटॅक बॅक साइड अटॅक झाला पाहिजे. चला ठीक आहे, तर ह्या क्लोरीनवर आता हे जो क्लोरीन याला असं डॅशने दाखवतो ना, हा डॅशने अटॅच आहे म्हणजे इथं सोपं जाईल आपल्याला. हा डॅशने अटॅच आहे, डॅशने अटॅच सुद्धा हा आहे, आणि हा ऍक्सियल जो आहे तो असा CL ठेवला आहे. ठीक आहे, समजा असं लिहायला जमणार नाही आपल्याला, पण हे तुम्हाला समजण्यासाठी मी असं लिहिलं आहे. ठीक आहे, हे वरच्या साईडनं आणि खालच्या साईडनं इथं CL आहे. तर आयडीनचा अटॅक कोणावर होणार? जर ह्या CL वर अटॅक करायचा असेल तर त्याला इथून अटॅक करावा लागेल, आणि जर ह्या CL वर अटॅक करायचा असेल तर इथून अटॅक करावा लागेल. तर इथं जे इलेक्ट्रॉन क्लाउड आहे, हे बघा, हे मिथाइल मिथाइल, इथं जर अटॅक करायचा असेल तर मिथाइल वर आहे, हा प्लेन असेल, हा सायक्लोहेक्सेन असा प्लेन असेल, तर मिथाइल मिथाइल आणि क्लोरीन वर, एक क्लोरीन खाली. तर इथला जो क्लोरीन आहे याच्यावर जर अटॅक करायचा असेल तर तुम्हाला ह्या आयडीनचा अटॅक, I- अटॅक इथं जर करायचा असेल तर हे रिपल्सिव्ह ग्रुप आहे, CH3 इलेक्ट्रॉन क्लाउड मोठा असतं, आणि याला जर अटॅक करायचा तर खालून अटॅक करावं लागेल. खालून तर याच्या कोणीच नाही, म्हणजे याच्यावर अटॅक होणार. म्हणजे एक आणि 4 नंबर पैकी कोणत्या क्लोरीन अटॅक होणार? चौथ्या क्लोरीन अटॅक होणार, बॅक साईडनं, खालच्या साईडनं. हा वेजवर आहे म्हणजे समोर आहे, डॅशवर जाईल तर म्हणजे आयडीन कुठं जाणार? डॅशवर जाणार. हे स्ट्रक्चर जास्त सरळ, कारण का इथं 1 इक्विव्हॅलंट दिलेला आहे, 2 इक्विव्हॅलंट दिला असं दोन्ही रिप्लेस झाले असते.
करावं लागलं असतं. इथं पण इक्वलंट दिलं तर दोघांपैकी कोणता एक जाईल तर हा जाईल, जिथं रिपल्शन कमीत कमी आहे. चला ठीक आहे, अटॅक करण्यासाठी रिपल्शन कमीत कमी आहे, तर हा सीएस जाईल. म्हणजे चौथा जाईल तर सीएनएचं स्ट्रक्चर ह्या फॉर्म मध्ये लिहिता, ह्या फॉर्म मध्ये लिहिता येईल आपल्याला. हे नाही केलं तरी चालेल, असं सांगितलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. तर बघा वरचं स्ट्रक्चर कुठं सेम आहे, इथे एक सेम आहे, इथे एक सेम आहे, बरोबर आहे. खालचं इथं तुम्हाला आधी बॅक साईड पाहिजे, म्हणजे डॅश लाईनवर पाहिजे. हे केलं आन्सर इज बी. ठीक आहे. तर तसेच नीट 42 इयर्स आपलं जे JEEचं आहे, 32 इयर जे नीटचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये सुद्धा MCQ झालेले, तिथे तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा. नाही आले तर मला सांगा, कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करा, मी त्याचं सोल्युशन सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करेन. ओके, थँक्यू. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.